कर्ज बिर्ज काढलं होतं का? माझ्यावर खूप कर्ज होतं. मी व्याजाने पैसे घ्यायचो आणि व्हिडिओ करायचो. माझे खूप आधीपासून प्लॅन्स आहे की मला इंडिया टूर करायचा आहे. कारण की मराठीमध्ये कसं आहे ना की आपण गाणे वगैरे करतो पण कॉन्सर्ट्स वगैरे नाही होत. तुझा आयडॉल कोण आहे? दिलजीत दोसांझ. बादशाहने मला पर्सनली मेसेज केला गॉड ब्लेस यू. म्हणजे एक वेळ असा होता की मला तिकीटला पैसे नव्हते आणि काल मी क्रिएटर बॉक्समध्ये होतो. मला मुंबई इंडियन्सने स्वतः कॉन्टॅक्ट करून तिकडे बोलवलं. संजू, तुझी गाणी आता हिट होत आहेत त्याच्याबद्दल वेगळं काय सांगायला नको, पण आता गाणी हिट झाल्यानंतर लोकांना उत्सुकता आहे की संजू राठोड नेमका आहे कोण, तो कुठून आला आहे. आता म्हणजे त्या गाण्यापेक्षाही तुझ्या पर्सनल लाईफमध्ये तुझं काय चाललं आहे, तू कुठल्या बॅकग्राऊंडमधून आला आहेस याच्याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. तर तुझं गाव कुठलं आहे? माझं गाव जळगावजवळ धानवड तांडा म्हणून माझं गाव आहे. मी एकदम छोटंसं तांड्यावरून आहे आणि जर्नी पण खूप अशी होती माझी, पण प्रत्येकाची जर्नी असते तर त्याबद्दल बोलायला काय म्हणजे नवीन. लहानपणापासूनच म्हणजे गायकच व्हायचं होतं असं काही ठरवलं होतं? नाही, मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला असताना पण मला माहिती नव्हतं की मी सिंगर वगैरे बनणार आहे. पण घडलं काय म्हणजे असतं की गॉड गिफ्ट असतो प्रत्येकाकडे काहीतरी, तर मे बी माझ्याकडे पण तेच होतं आणि तो एक सेन्स होता थोडासा रायटिंगचा आणि कंपोजिशनचा. पण ते कुठून आलं मग तुझ्यामध्ये रायटिंगचं कंपोजिशनचं सेन्स? घरात असं काही बॅकग्राऊंड होतं की? नाही तसं नाही, पण माझे बाबा काका वगैरे आहेत ना ते भजन करतात आमचे, तर मी त्यांच्यासोबत मोस्टली वेळ घालायचो जेव्हा मी गावाकडे राहायचो. तर ते रात्रभर भजन चालायचं तर मी रात्रभर बसायचो. तर मला वाटतं तिकडनं मला मी ते ग्रास्प केलं असेल, मे बी होऊ शकतं. मग पहिलं गाणं केलं पाहिजे हे कधी क्लिक झालं आणि तिथे कसं वळलास पहिल्या गाण्याकडे? मॅम थोडा विषय वेगळा आहे. म्हणजे माझं ब्रेकअप झालेलं, म्हणजे असं काही वेगळं इन्स्पिरेशन नाही. ब्रेकअप झालं, हर्ट झालो आणि मी असंच एक रॅप लिहून टाकलं आणि मी तेव्हा रॅप करायचो. म्हणजे मी रॅप करायला लागलो. मग रॅप करता करता कसं झालं की माझे घरचे, आता मी शोज वगैरे करायचो तर मग पप्पा मम्मी यायचे आणि त्यांना बोलवायचो की तुम्ही या बघा माझी फॅन. कुठे करायचं? जळगावमध्ये. हां म्हणजे खानदेश गॉट टॅलेंट वगैरे किंवा मग डान्स शो असायचे त्याच्यामध्ये मी फोर्स करून भाई मी एक लिहिलं आहे, मला बोलू दे असं करून मी करायचो. आणि पप्पांना मम्मीला किंवा एक दोन इकडचे तिकडचे आमचे शेजारी वगैरे त्यांना बोलवायचो की त्यांना पटायला पाहिजे की मी काहीतरी करतो, नाही तर त्यांना वाटायचं की अरे असंच फिरतो म्हणजे रिकामटेकडा जे म्हणतो ना आपण. तर मी मम्मी पप्पांना बोलवलं आणि मी केलं रॅप, फुल रॅपसारखा. मग पप्पांनी ऐकलं आणि निघून पण गेले. नंतर मी घरी आलो, म्हटलं पप्पा कसं वाटलं? काय कळलंच नाही म्हणे, काय बडबड करत होता म्हणे. तर मला हळूहळू रिअलाईज झालं की मी असं काहीतरी करायला पाहिजे की ते सगळ्यांना आवडेल. आणि मम्मी बोललेली की तू गाणे करतोय तर एखादं गणपती बाप्पावर गाणं कर, कारण माझी मम्मी खूप असं डिवोशनल आहे. हां, तर म्हटलं चला मग गणपती बाप्पावर एक गाणं केलं, बाप्पावाला गाणं, आणि ते गाणं प्रचंड लोकांना आवडलं. आणि त्यावर मग रितेश देशमुख सरांनी एक रील केली, टिकटॉक केला आणि ते गाणं पण प्रचंड चाललेलं. तर तेव्हापासून मला वाटलं की चल आता थांबायचं नाही आहे. इतका रिस्पॉन्स तुझ्या गाण्यांना मिळतो आहे, तुला सगळ्यात भारी प्रतिक्रिया अरे मी ह्याची वाट बघत होतो आणि किंवा ह्यांच्याकडनं माझ्या गाण्याचं कौतुक झालं असं कोण आणि ती प्रतिक्रिया काय? माझा एक मित्र आहे पवन लोणकर म्हणून, तो पण सिंगर वगैरे आहे. तर मी काही पण गाणं रिलीज केलं ना त्याचा मला कॉल येतो, गाणं भारी आहे बाई पण आधीसारखं नाही वाटलं, किंवा गाणं भारी आहे बाई पण त्याच्यात संजू राठोड कुठेतरी मिसिंग दिसला, गाणं भारी आहे पण लिरिक्स संजू राठोड. तो मुद्दामून मला तो म्हणजे असतं ना की चांगले जे जवळचे लोक आहेत तेच आपला चुका काढतात. तर मग ह्यावेळेस त्यांनी कॉल केला की भाई हे गाणं मला आवडलं. तर मग मी बोललो की तू मस्ती करतोय का, मजाक करतोय का? नाही म्हणे, खरंच मला सिरियसली आवडलं. तर ती म्हणजे प्रतिक्रिया खूप आहेत, पण ही प्रतिक्रिया माझ्यासाठी एक होती की जो माणूस प्रत्येक गोष्टीत चुका काढतो त्याने ह्यावेळेस त्याला आवडलं. ठीक आहे, चांगलं आहे. खरं तर याच्यात तुझंही मोठेपण आहे, तुझ्या मनाचा किंवा तुझं कौतुक आहे. खरं तर इतक्या मोठ्या म्हणजे माधुरी दीक्षित आपल्या गाण्यावर नाचते, परदेशातले लोक नाचते, ह्याच्या भारावून न जाता तुला तुझ्या मित्राने जो तुझा क्रिटिक आहे जवळचा, तू त्याची प्रतिक्रिया तुला महत्त्वाची वाटते आणि हा खरंच तुझ्या मनाचा मोठेपण आहे. गुलाबी साडीने आयुष्य कसं बदललं? आयुष्य म्हणजे बघा त्याच्यामागे एवढ्या वर्षाची मेहनत आहे.
मी 6-7 वर्ष त्याच्यात घालवले आहे ना. आणि मला किती कष्ट करावे लागले. जो माणूस एकदम जो आर्टिस्ट एकदम गरिबीमधून आला आहे, ज्याच्याकडे रेंट भरायला पैसे नाही आहेत, तो म्युझिक व्हिडिओ कसा बनवतो त्याच्यामागे किती मेहनत आहे. कर्ज काढलं होतं का? माझ्यावर खूप कर्ज होतं. मी व्याजाने पैसे घ्यायचो आणि व्हिडिओ करायचो. तर व्याजावर व्याज मला खूप म्हणजे. घरच्यांना सांगितलं होतं हे तेव्हा? नाही, मी आधी घरच्यांना नाही सांगायचो. आणि मग घरच्यांना जेव्हा व्याजवाले घरी यायला लागले तेव्हा मी सांगून दिलं की माझ्यावर थोडंसं कर्ज आहे. पण त्यांना एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगितली कधी. कुठल्या गाण्यासाठी एवढं कर्ज काढलं मग? मी बॅक टू बॅक करायचो. म्हणजे माझं यूट्यूब मॉनिटाईज होतं पण मला एवढं कळायचं नाही. तर मी त्याच्यावर जे पिन वगैरे आपण टाकतो ना, ते पिन पण मला टाकता यायची नाही. त्याच्यानंतर मी ॲड्रेस माहिती नाही कुठला टाकलेला, माझी ती पिनच दुसरीकडे कुठेतरी जात होती. तर मला 2 वर्ष माझे त्याच्यातच गेले. मला म्हणजे यूट्यूबवरून पेमेंट यायचं. पण त्यावेळेस कसं 1-2 मिलियन व्ह्यूज जायचे. तर 1 मिलियन 2 मिलियन व्ह्यूजला काय 40-50 हजार रुपये येतात. त्याच्यात मी रेंट भरू की मी व्हिडिओ करू की मी ऑडिओ करू. मग त्याच्यामध्ये मला साथ मिळाली माझा भाऊ गौरव राठोड, जो म्युझिक करतो. मग आम्ही दोघांनी सोबत राहून खूप केलं. म्हणजे एकदम झिरोपासून आम्ही केलं आहे लिटरली खूप. मग आता ते जे कर्ज झालं ते या गुलाबी गाण्याने झालं नील? नाही, गुलाबीने नाही, त्याच्या आधीच मी ते केलं. नऊवारीच्या आधीच. म्हणजे माझे सगळेच गाणे मला वाटतं 20 मिलियन 25 मिलियन. आता एकदम सगळं नील, एकदम सगळं नील आहे. आणि मेनली म्हणजे मी त्याला इगो वगैरे नाही म्हणत, पण मला त्या लोकांनी खूप त्रास दिलेला. तर लिटरली माझ्याकडे जेव्हा पैसे आले तर मी त्यांना कॉल केला, भाई तुझे किती पैसे झाले. आणि त्यांनी ते बोलले की एवढे आहे. मी डायरेक्ट पाठवले, ना हिशोब केला ना काय केला. संजू राठोडला काय करायचं आहे आता? कसं आहे ना, मार्ग सापडला आहे. पूर्वी जसं तू म्हणालास की काय करायचं कळत नव्हतं. ठीक आहे, ब्रेकअप एक प्रसंग म्हणजे तू त्याच्या निमित्ताने आलास, पण आता तू क्लिअर आहेस, तुला काय करायचं आहे, मार्ग सापडला आहे. काय करायचं आहे? मला मी माझे खूप आधीपासून प्लॅन्स आहे की मला इंडिया टूर करायचा आहे. म्हणजे कॉन्सर्ट्स, तोच प्लॅन चालू आहे आता हळूहळू. आणि मला वाटतं ते पण खूप लवकर पूर्ण होणार. कारण की मराठीमध्ये कसं आहे ना की आपण गाणे वगैरे करतो पण कॉन्सर्ट्स वगैरे नाही होत. तर मग आर्टिस्टला फक्त यूट्यूब आणि इकडेच. म्हणजे मला पर्सनली लोकांच्या सोबत जाऊन ती वाईब घ्यायची आहे, त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ते बघायचं आहे मला. तर मला त्यासाठी करायचं आहे. मला खूप आधीपासून म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलेला ना म्युझिकचं तेव्हापासून मी तेच बघतो. कारण की मी रॅप करायचो आणि रॅपर लोक मोस्टली लाईव्हमध्येच वाईब करतात. तर मी त्याच्यामुळेच मी बँड जॉईन. येस, मला तोच आहे. मी कंटिन्यू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी तेच बघत असतो. आता तुझा आयडल कोण आहे? दिलजीत दोसांझ. आता म्हणजे तो माणूस वेगळाच आहे. म्हणजे आता रिसेंटली एक टूर झाला, पूर्ण स्टेडियम 50,000 लोकांची कॅपॅसिटी होती, हाऊसफुल. म्हणजे तुम्ही विचार करा की इंडियामध्ये नाही, इंडियाच्या बाहेर स्टेडियम क्रिकेट मॅच बघायला सुद्धा फुल नाही होत. ते कॉन्सर्ट बघायला फुल होतं. तू पाहिलंयस का कधी त्याचं कॉन्सर्ट? मला लाईव्ह बघायचं आहे. मी असं म्हणजे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ वगैरे बघत असतो. पण मला मे बी देवाच्या कृपेने मी कधी होणारच आहे, स्टेज शेअर करेल. म्हणजे असं नाही की त्यांच्यासोबत करेल, पण एक लाईन जरी त्यांच्यासोबत गायली ना तर ती मोठी गोष्ट आहे. दिलजीतने सपोज तुझ्या गाण्यावर रील बनवलं तर, आता कारण इतकं ते फेमस झाले तुझी गाणी, मी ढगात ॲक्च्युली आमचं पण चालूच एक प्लॅन. म्हणजे जी स्पार्क जो माझा भाऊ आहे तो आणि आम्ही कंटिन्यू. जी स्पार्क म्हणजे गौरव आहे, गौरव राठोड. तर त्याचं नाव जी स्पार्क आहे. असं नाव द्यावं असं वाटलं? असतं, एनर्जी येते, मला नाही माहिती. पण एक असतं नाही का की त्यावेळेस होतं सगळं. ठेवले नाव हे त्यानेच ठेवलं आहे. तो ॲक्च्युली DJ रिमिक्स करायचा त्यावेळेस. तर मग त्यावेळेस कसं त्याचं असतं ना मध्ये नाव असतं, जी स्पार्क, DJ जी स्पार्क. आता कसं आहे त्याच्यात कधी DJ गौरव राठोड ते वेगळं वाटतं ना. मग त्याने कुठून इन्स्पायर झाला असेल त्याने. तुझं काय असं? माझं काय नाही, माझं असं वाटत नाही असं राहावं. माझं होतं माझं आधी रॅपर SR होतं. माझ्या स्कूटीवर एक स्कूटी आहे माझ्याकडे, स्कूटीवर फुल रॅपर SR. आणि त्यावेळेस मग मी फुल वाईब करायचो. पण मग हळूहळू मला वाटलं की मी सिम्पलच ओके आहे.
राहायचं आता, असं काही नाव द्यायचं नाही आहे, असंच राहायचं. आता मी एखाद्या त्या लेवलच्या स्टेजवर आहे, परफॉर्म वगैरे करतोय, तर मी वेगळा राहील, पण मी रिअलमध्ये असा राहतो. तुझ्या घरी म्हणजे लोक येतात का कौतुकाने बघायला, अरे हा इथेच राहतो का? एक किस्सा आहे की आमच्याकडे घराकडे एक मावशी असता, शर्मा मावशी. तर मी क्रिकेट खेळायचो खूप. तर मी लेफ्टी असल्यामुळे त्यांचं घर माझ्या झोनमध्ये यायचं आणि मी कंटिन्यू त्याचे 8 दिवसात 10 दिवसात मी त्यांची खिडकी फोडायचो आणि पळून जायचो. ते रोज मला शिव्या घालायचे की तुझं असंच होईल, तू असं तसं. आता सहज आहे की मी कधी एखाद्या वर्षात एखादी खिडकी फुटली तर ठीक आहे, पण आज त्यांना एवढं प्राऊड फील होतं की अरे म्हणे अभी मैं लोगों को बताती हूँ की ये संजू ने ये खिडकी संजू ने तोडा था. तर म्हणे ते भारी वाटतं. आणि मी जेव्हा पण जातो ना, मी थोडंसं लपून लपून जातो, कारण की तिला असं वाटतं की मी माझ्या घरी जायच्या आधी माझ्या घरी यायला पाहिजे, त्यांच्या घरी जायला पाहिजे. तर भारी वाटतं. आणि घरच्यांना पूर्ण एरियामध्ये सगळं म्हणजे कोणाला बिलीव्हच होत नाही, कारण की माझे पप्पा अजून पण काम करतात. तर त्यांना बोलतात की अरे तुझा मुलगा तर या लेवलला आहे आणि तू काम करतो. तर मला ते चेंज करायचं आहे, म्हणजे घरच्यांसाठी असं मस्त एक घर, गाडी, आणि ते घरीच पाहिजे. काम किती काम करणार ना. शहर वगैरे नाही आवडत मला, गावच आवडतं. तू आता कुठे राहतोस? आणि मी नाशिकमध्ये. हां. मग तुला मुंबईत घर घ्यावं राहावं असं काही स्वप्न आहे तुझं? येस बिलकुल. घर घ्यायचं स्वप्न माझं तिकडेच आहे. इकडे पण देवाच्या कृपेने इकडे पण तिकडे पण सगळीकडे घ्यायचं आणि गावाकडेच राहायचं आहे पण. आणि इंडिया टू म्हणजे कसं एक करिअर सेट करण्यासाठी इकडे येणं गरजेचं आहे. येस, कारण की परत परत मला ट्रॅव्हलिंग करावी लागते, तर त्यासाठी इकडे येणं गरजेचं आहे. बॉलिवूडमध्ये किंवा इथे जाण्याची इच्छा आहे मनात? बिलकुल बिलकुल बिलकुल. प्रत्येकाचं एक असतंच की आपण एक लेवल अप जावा, पण मी माझं जे इंडिपेंडेंटली करेल. आता बॉलिवूडचं कसं रिक्वायरमेंट आहे, मग हिंदी मूवी आहे आणि ते बोलले की मला हिंदी सॉन्ग आहे तर मी हिंदी करेल. पण माझं मूळ जे आहे, मी मराठी भाषेलाच मी ग्लोबल नेण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि मी तेच करणार. आणि मराठीतनं विचारणा झाली आहे तुला? येस, मराठी हिंदी सगळीकडनं चालू आहे आणि 1-2 प्रोजेक्ट येतील पण चांगले. बाकी मग मला डिवाइन सर जे रॅप करतात, डिवाइन, हां, त्यांनी कमेंट केली. हां, त्यानंतर बादशाहने मला पर्सनली मेसेज केला, गॉड ब्लेस यू. म्हणजे मला वाटलं फेक अकाउंट आहे, बिलीव्ह होत नव्हतं. नंतर काही आर्टिस्ट आहेत, त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं की ब्रो लेट्स कोलॅब. म्हणजे मी विचार करायचो की मी कधीतरी, पण मग आता एक हे चेंज झालं की आपण मराठी आर्टिस्टला पण तेवढीच व्हॅल्यू भेटते. वानखेडे स्टेडियमवरती आपलं गाणं वाजतंय आणि योगायोगाने तू पण त्या दिवशी तिकडे होता, तर त्या प्रसंगाबद्दल जाणून घ्यायला. हां, तो प्रसंग म्हणजे माझे तिकीट्स ऑलरेडी बुक होते, तर मला जायचंच होतं. आणि 2-4 दिवसाआधी एक मॅच होती मुंबई इंडियन्सची, तर मला 2-3 असे मेन्शन्स आले की माझं गाणं तिकडे वाजलं. आणि त्याच्या आधीच मला 2-4 असे मेन्शन्स होते की DJ चेतसने पण माझं गाणं वाजवलं. हां, म्हणजे सगळे हिंदी गाणे आहेत, त्याच्यामध्ये आपलं गाणं वाजणं म्हणजे खूप हे आहे. मोठ्या मोठ्या क्लबमध्ये गाणं वाजणं म्हणजे असं वालं गाणं. तर तो डोक्यात चालूच होता कुठेतरी. आणि मी गेलो, मी बसलो आहे, मी मस्त मॅच एन्जॉय करतो आहे, आणि मध्येच माझं गाणं वाजलं, गुलाबी साडी. म्हटलं हे काय. मी 2 मिनटं शांत होतो, मग मी वाईप केली थोडीशी आणि मी जस्ट असं हे करता करता मागे वळलो, तर सगळे माझ्याकडे बघत होते. म्हटलं हे सगळे मला ओळखता. हां, आणि जसं ब्रेक आला, ब्रेकमध्ये तो 2.5 मिनटाचा ब्रेक असतो. हां, मी असंच म्हटलं त्याला काहीतरी येऊ खाऊन वगैरे. सगळे सर एक फोटो फोटो फोटो. तेव्हा मला कळलं की फक्त मराठीच लोक नाही, की हिंदी लोक पण तेवढीच वाईप करत आहेत. आणि जेव्हा DJ प्ले होत होता ना, तर DJ मध्येच बंद करतात. तर बंद केल्यानंतर पण क्राऊडचा आवाज तो, हां, तर ते बघून जास्त भारी वाटलं. आणि एक वेळ असा होता की मला तिकीटला पैसे नव्हते. एक वेळ असा होता की मी एक तेवढा समर्थ झालो की मी तिकीट काढून जायचो. आणि काल मी क्रिएटर बॉक्समध्ये होतो, मला मुंबई इंडियन्सने स्वतः कॉन्टॅक्ट करून तिकडे बोलवलं. त्याच्यानंतर मला Viacom18 थ्रू मी IPLमध्ये कॉमेंट्रीसुद्धा केली. तर मोठी गोष्ट आहे की मी केदार जाधवसोबत बसून मी कॉमेंट्री करतो आहे, तर ही लहान गोष्ट तर नाहीच आहे. असं आहे, तर भारी वाटतं की एका गावातल्या कलाकाराला पुढे जाऊन पण तेवढाच मान भेटतो.
म्हणजे आपण म्हणतो ना की अरे लोक एवढा भाव देत नाही आणि पण सगळे खूप चांगले असतात, मला तरी असं वाटतं. आपल्या कलेला मान असतो. अवघड प्रश्न पुन्हा एकदा, तुझं आवडतं सॉन्ग सगळ्या तुझ्या गाण्यांमध्ये आता लोकांना तर ते लोकांची झालेली आहेत खरं तरी गाणी, पण अगदी म्हणजे तुझं पहिलं गाणं बाप्पापासनं ते आता ब्राईडपर्यंत तुझं फेवरेट सॉन्ग? मला असं वाटतं की माझं फेवरेट सॉन्ग अजून बनलंच नाही, कारण की जे गाणं मी बनवतो ते स्टार्टिंगला फेवरेट वाटतं, थोड्या दिवसानंतर मला वाटतं की अजून भारी काहीतरी करू शकतो. तर मला वाटतं जे नवीन गाणं माझं लेटेस्टवालं तेच माझं फेवरेट असं मला वाटतं. थँक्यू सो मच. तू इतक्या छान गप्पा आमच्यासोबत मारल्या आणि तुझं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो, आणि होणारच आहे ते, कारण बाप्पाचा आशीर्वाद आहे, लोकांचं प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं टॅलेंट आहे, तुझी मेहनत आहे. खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. कॅमेरा पर्सन अजय गुप्तासोबत राखी पाटोळे, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.